नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आपण इयत्ता 6वीचं नवीन सिलेबस पाहत आहोत, जे ह्याच वर्षी नवीन आलेलं आहे. तर आपलं युनिट नंबर 3 मधलं 3.1 द वर्ल्ड ऑफ जॉमेट्री. तर भौमितिक जग हा आपल्या पोयमचं टायटल आहे. चला तर मग बाळून आपण वळूयात आपल्या या पोयमकडे. पोयम नंबर 3.1 युनिट नंबर 3 द वर्ल्ड ऑफ जॉमेट्री. भौमितिक जग, ओके, किंवा भूमितीचं जग आपण म्हणूयात. यामध्ये भूमिती म्हटल्यानंतर तुम्हाला बरेच शेप्स आठवतील. बरेच शेप्स तुम्ही शिकलेही असाल. ट्रायंगल असेल, स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल. तर पाहूया ह्या पोयममध्ये आपल्याला कोणकोणते शेप्स देण्यात आलेले आहेत. त्या अगोदर आपण वॉर्मअप पाहूयात. लुक ॲट द वारली पेंटिंग्स अँड आयडेंटिफाय व्हेरियस शेप्स. आता ही वारली पेंटिंग जी देण्यात आलेली आहे, त्या चित्रांमध्ये तुम्ही पाहू शकतात की खूप छान असं ट्रायंगलचं, सर्कलचा यूज करून ती पेंटिंग बनवलेली आपल्याला दिसून येते. वेगवेगळे ट्रायंगल्स आणि त्याचबरोबर सर्कल्सचा यूज आपल्याला केलेला दिसून येतो आहे. तर त्यालाच वारली पेंटिंग असं म्हटलं जातं. भरपूर अशा ड्रेसेसवर असेल, साड्यांवर असेल, ही पेंटिंग आपल्याला आढळून येते. तर कोणकोणते शेप्स आहेत? ट्रायंगल आहे, सर्कल आहे, ओके. चला तर मग आपण रीड करूयात आपली ही पोएम, एन्जॉय करूयात. रीड अँड एन्जॉय म्हटले. देअर वॉज वन्स अ लाईन हू वॉज परफेक्टली फाईन. एक लाईन असते आणि ती कशी असते तर अगदी फाईन असते, अगदी छान असते, ओके. टिल वन डे शी सेड. मग एकदा ती काय म्हणते, आय नीड समवन हू विल बी माईन. मला असं कोणाची तरी गरज आहे की जी माझी आहे, ओके. सो इट वेंट आउट टू डाईन. म्हणून मग ती काय करते तर एका लाईनला सोबत घेते. कशासाठी तर डाईन. डाईन म्हणजे जेवणासाठी. विथ अनदर लाईन असं म्हटलेलं आहे. अँड व्हेन दे वेअर बॅक. आणि मग ते जेव्हा दोघं लाईन्स परत येत होत्या, दे फॉर्म अँड अँगल. मग काय झालं तर त्यांच्यामुळे एक अँगल तयार झाला. आपण सेकंड स्टांजा जो आहे, सेकंड कडवं जे आहे, तिथं पाहत आहोत की एक जणू काही एक ट्रायंगल शेप तयार झालेला आहे आणि दोघांचे एक बिंदू जोडले गेल्यानंतर एक अँगल तयार होतो बाळांनो. हे तुम्हाला भूमितीमध्ये माहितीच असेल, म्हणजे मॅथ्समध्ये तुम्ही शिकलाच असाल, ओके. मग एक अँगल तयार झाला, एक कोन तयार झाला. वी वॉन्ट टू ग्रो. आणि आता दोघंही काय म्हणायला लागल्या, दोघंही लाईन्स, की आम्हाला अजून मोठं व्हायचं आहे. सेट द लाईन्स ऑफ द अँगल. मग ह्या अँगलच्या दोघं लाईन म्हटल्या की आम्हाला अजून मोठं व्हायचं आहे. लेट्स कॉल अ थर्ड वन. चला तर मग आपण तिसऱ्या लाईनला बोलूयात. अँड फॉर्म अ ट्रायंगल. मग आता छानपैकी त्या तिसऱ्या लाईनला आपण बोलवलं आणि एक ट्रायंगल शेप तिथं तयार झालेला आपल्याला दिसून येतोय, ओके. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, ओके. अ फोर्थ लाईन केम इन द ट्रायंगल टू शेअर. आता परत त्यांच्यामध्ये कोण जोडलं गेलं तर चौथी लाईन जोडली गेली आणि ट्रायंगल टू शेअर. अँड व्हेन इट जॉईन ओव्हर इट वॉज अ स्क्वेअर. आता ट्रायंगलला चौथी लाईन जोडण्याचा प्रयत्न केला गेला. मग त्याचं काय झालं आहे तर स्क्वेअर तयार झाला आहे, चौकोन तयार झाला आहे, ओके. तर अशा पद्धतीने या चारही लाईन्स मिळून एक छानसा चौरस तयार झालेला आपल्याला दिसतोय. नंतर पुढे काय झालं, द स्क्वेअर वॉज हॅपी. इट वॉकड ऑन अँड ऑन. स्क्वेअर खूप हॅपी होता, आनंदी होता आणि मग छानपैकी चालत होता. इट टिल अनदर लाईन जॉईन. मग त्यालाही अजून एक लाईन जॉईन झाली टू फॉर्म अ पेंटॅगॉन. आता पेंटॅगॉन म्हणजे पंचकोन. आता आपण पाहिलं तर किती बाजू दिसत आहेत तुम्हाला या पेंटॅगॉनच्या, पंचकोनच्या. 1 2 3 4 5 म्हणजे 5 लाईन्स जोडलेल्या आपल्याला इथं दिसत आहेत, ओके. व्हेन इट सॉ अनदर लाईन. परत त्यांनी एका लाईनला पाहिलं. द पेंटॅगॉन सेड कम ऑन. तर त्या पेंटॅगॉनने त्या दुसऱ्या लाईनला म्हटलं की चल आमच्यासोबत तूही चल. सो वेन द लाईन जॉईन. आणि म्हणून ती जी काही एक लाईन होती तिने पण यांना जॉईन केलं. जॉईन केल्यानंतर काय तयार झालं तर हेक्झॅगॉन तयार झालं. इट वॉज नाऊ अ हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉन म्हणजे षटकोन. म्हणजे आता आपण जर काउंट केल्या, मोजल्या, 1 2 3 4 5 6 लाईन्स एकमेकांना जोडलेल्या आपल्याला या हेक्झॅगॉनला दिसून येतील. ॲज मोर लाईन्स गॉट ॲडेड न्यू शेप्स वेअर बॉर्न. जसं एक एक लाईन त्या शेपमध्ये ॲड होत गेली तसे नवीन नवीन शेप्स, नवीन नवीन आकार तयार व्हायला लागले. हेप्टॅगॉन, ऑक्टॅगॉन, नॉनॅगॉन अँड फायनली अ डेकॅगॉन. तर आपण ह्या चित्रांमध्ये पाहतोय किती
1 2 3 4 जी 4ही नावं मी म्हटली, तर तशा पद्धतीने हे एक लाईन्स जॉईन झाल्यानंतर तो हेप्टॅगॉन तयार झाला आहे. त्यानंतर ऑक्टॅगॉन तयार झालं आहे, मोनॅगॉन तयार झालं आहे आणि डेकागॉनसुद्धा. पहा, तर हेक्झॅगॉन म्हणजे 6 लाईन्स जोडल्यानंतर जो षटकोन तयार झाला. त्यानंतर आपल्याला पुढच्या स्टांजामध्ये, पुढच्या कडव्यामध्ये म्हटलं आहे की हेप्टॅगॉन. हेप्टॅगॉन 7 लाईन्सचा तयार होतो, ज्याला आपण सप्तकोन देखील म्हणतो. ओके. त्यानंतर ऑक्टॅगॉन. ऑक्टॅगॉनमध्ये 8 लाईन्स जोडल्या गेलेल्या आहेत, ज्याला आपण अष्टकोन असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर परत नॉनॅगॉन म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये किती लाईन्स जोडल्या गेल्या आहेत आपल्याला दिसल्याच असतील. तर 9 लाईन्स आपल्याला काउंट करा तुम्ही, मोजाबरोबर 9 लाईन्स तिथं येतील. अँड फायनली डेकॅगॉन, ज्याच्यामध्ये 10 लाईन्स जोडलेल्या दिसत आहेत, त्याला दशकोन आपण म्हणतो. 9 बाजू असलेला नॉनॅगॉन आणि 8 बाजू असलेला ऑक्टॅगॉन. तर अशा पद्धतीने सगळे छानसे वेगवेगळे शेप्सची नावं तुम्हाला या पोयममधून कळलीत बाळांनो. तर विथ लाईन्स अँड शेप्स अँड सिमेट्री. आता काय म्हटलं आहे लास्ट 2 लाईनमध्ये, शेवटच्या 2 लाईनमध्ये काय म्हटलं आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारे लाईन्स एकामागून एक जोडल्या गेल्यानंतर छानसे शेप तयार झाले. अँड सिमेट्री. सिमेट्रीचा अर्थ काय होतं तर सममिती. ओके. तर सममिती तयार झाली आहे आणि म्हणूनच मी काय केलं आहे म्हणे, आय रोट दिस पोएट्री ऑन जिओमेट्री. म्हणून मी अशी छानशी पोयम ह्या जॉमेट्रीवर लिहिली, भूमितीवर लिहिलेली. कवयित्रीचं नाव आहे रुही पार्लेकर. ओके. तिचं नावही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि तुमच्यासारख्या विद्यार्थी मित्रांना ती शेअर देखील करा आणि कमेंट्ससुद्धा करा की तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर तशा पद्धतीने कमेंट करून मला पुढील तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करा. ओके. थँक्यू.